बघा अशा प्रकारे आपली वालाची भाजी होणार आहे, जेणेकरून आता आई घेते आपल्या वालाच्या शेंगा निसून आपले बघा इथून पहिल्यांदा हे काढून घ्यायचं. आपल्याला घाणवरचे डेट राहतो ना, तो अशा प्रकारे काढून घेत आहे. त्याची घाण निघली पाहिजे आणि याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचे, जेणेकरून फवारे मारेल असतात. आणि आता झाडाच्या ताज्या आपल्या वेलाच्या आणलेल्या आहे, आता काही कालवण्यासाठी नसते, त्यामुळे भाजीसाठी, जेणेकरून आता ही भाजी आपली मस्तपैकी होणार चुलीवरती झणझणीत आणि खायला खमंग लागणार आहे. आणि आता इथं पाण्याचा तांब्या ऑलरेडी घेतला आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. काही किडबीड असते ना लागेल त्या शेंगांना, ती काढून घ्यायची आहे. आपल्याला अशा प्रकारे निसून घ्यायचे आहे आणि या बारीक करायच्या आहे. अशा म्हणजे त्याचे वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे आहे. बघा मिक्सरमध्ये वाटायचे. मिरची, मीठ, धन, हळद हे सर्व साहित्य आपण वालाच्या भाजीसाठी वापरणार आहे. आता ही आई मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. बघा या शेंगा बघा आताच चूल पेटून आईने ठेवलेली आहे चुलीवरती कढई. जवळजवळ 3 वगळ्या तेल टाकणार. 3 वगळ्या तेल टाकल्यानंतर वालाच्या शेंगामध्ये आपण टाकलेलं आहे पाणी, जवळजवळ 1 तांब्या, आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता आईने टाकलेलं आहे कढईमध्ये, त्या बघू शकता. आणि जोरदार जाळ लागल्यामुळे शेंगा आता वाफ दाबायची व्यवस्थितपणे त्या सर्व हलवून घ्यायचे. हे बघा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या मिरच्या, शेंगदाणे, हळद, अजून काय मीठ आणि ते असं हे सर्व गोष्टी आता आई थोडं टाकणारे शिजाई पुरत्या, फक्त थोडंसं पाणी. हे बघा त्यांनी व्यवस्थितपणे आता सर्व काही गोष्टी आणून घेतल्या आहे. हे बघा टाकलेलं आहे काही कढईमध्ये. हे बघा वाफ दाबण्यासाठी आता ताटाची गरज आहे आपल्याला, आणि अशा प्रकारे वाफ दाबायची आहे आपल्याला. 5-10 मिनिटं चांगली शिजून द्यायची आहे वालाच्या शेंगा. बघा आत्ताच आईने काढलेली आहे वालाच्या शेंगाची वाफ. जोरदार जाळ चालू होता ना, त्याच्यामुळे काढून घेतली आता. आणि लवकरात लवकर आपले वाला शेंगा शिजले ना, हे भरपूर कावळे शेंगा होते, त्याच्यामुळे आता आजी लगेचच आहे बघा कालवण टाकू राहिले भाजीमध्ये. मस्तपैकी ती आणलेली होता मसाला दळून, शेंगदाणे, मिरची, पिवळी भाजी होणारी आपली. हे बघा मस्तपैकी पिवळी झणझणीत आणि खमंग ही स्वादिष्ट भाजी आपली वालाच्या शेंगाची होऊ राहिलेली आहे. आता खालून पण चुलीवरती जोरदार चाल चालू आहे, आणि चुलीवरती आपली भाजी होती खेड्याकडची पारंपरिक पद्धतीने. हे बघा इकडे पीठ मळायची पण लगेचच तयारी चालू होती, आणि दुसऱ्या बाजूला आपली याची भाजी शिजते, आणि इकडे आता शेंगदाणे फोडायचं पण काम चालू आहे. 3 प्रकारच्या गोष्टी संगत चालू आहे. आता वासानुसार कळण तिची खाटे का नाही ती आईने बघितलेलं आहे. आपण बघूया कशी झाली. हे बघू शकतात. आता ही आपल्याला थोडी जास्त पिवळी म्हणजे वाईट दिसत असेल पांढरी, पण ती नाही, उकळे आल्या पिवळी होती असं आईंचं म्हणणं आहे. आता तरी त्याला मस्तपैकी चांगली आरक उतरून द्यायचा भाजीचा आपल्या वाला शेंगाचा, तवर चांगली शिजून द्यायची. तवर इकडे आई पीठ मळताय बघा. दोन्ही कामं संगत चालू. बघा किती घट्ट आणि झणझणीत आपली भाजी झालेली आहे वालाच्या शेंगाची. आणि वरती बघा तेल, म्हणजे कमी तेलामध्ये स्वादिष्ट अशी भाजी, आणि जोरदार चालू आहे त्याच्यामध्ये बघा. आणि अशी भाजी जर तुम्ही बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.